मराठवाड्यावरती आलेली नव्हती. म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागातनं सुरुवात केली या दौऱ्याला. पहिलं पैठणला गेलो, तिथून सुरुवात केली. काही काही ठिकाणी सांगतात की म्हणजे तिथेही आम्ही गेलो होतो. एक एक मजल्यापर्यंत पुराचं पाणी चढलं होतं. नदीतनं पाण्याचे लोट जे आले सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेले. जमीन खरडून गेली, विजेचे खांब पडले, काही घरं वाहून गेली, घरादारातले सगळी भांडीकुंडी वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं. आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती? आज येताना मी आता बातमी वाचली, आपले कृषी मंत्री कोण माहिती आहेत का रे तुम्हाला? त्यांचं चाललेलं आहे. म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच, मतं तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागले. आलं होतं ना काल एक प्रकरण, कोणाचं? आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, काही जणांनी विचारलं, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया, काहीच होणार नाही याच्यामध्ये. एक दोन दिवस तुम्ही बसाल बोंबलत सगळे, आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू, ही चौकशी करा, ती चौकशी करू. मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही. चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला. झाले की नाही तसं? तसंच होतंय. किती प्रकरणं काढायची यांची? आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं. कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहिती आहे ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं आता. कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण, आत्महत्या का हत्या, ते थोडंसं वरती येतं, पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं, ते विसरून जातो. आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर या सरकारला मतचोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आता याच्यात दोन गोष्टी आहेत, एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदान. म्हणजे सहज एक कोणीतरी मला काही एक विनोद सांगितला, तो सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीचं बटन दाबा, मत शिवसेनेला मिळेल. बरोबर आहे ना? आता पवार साहेब काय म्हणतात की तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन दाबा, मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल. काँग्रेसवाले काय सांगतात, तुम्ही हाताचं बटन दाबा, मत कोणाला मिळेल? काँग्रेसला मिळेल. भाजपवाले काय सांगतात, कोणतंही बटन दाबा, मत आम्हालाच मिळेल. ही लोकशाही आहे आपली. आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही देशद्रोही आहात. मग तुम्ही आता नवीन त्यांनी शब्द काढलाय, शहरी नक्षलवाद. म्हणजे शहराच्या बाजूला शहरी नक्षलवाद, ग्रामीण भागाला नक्षलवाद. आता या दादांनी परभणीच्या कलेक्टरची गाडी फोडली, काय दुसरा उद्योगधंदा नाही त्याला? पण जर तहसीलदार असं म्हणत असेल की तुम्ही जावा, मुख्यमंत्र्याकडे जावा, मग काय करायचं? तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार? याच्यासाठी काय सरकार तुम्हाला पैसे देत नाही. आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरिबांच्या खिशातनं पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा, तू तुझ्या घरचं तुझं सगळं संसार चालवतोयस, तू काय आकाशातनं नाही टपकलास. आणि या तहसीलदारांना मी आज सांगतोय की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल. तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडनं. जा मग मुख्यमंत्र्यांना बोलव, आम्ही तुला हलू देणार नाही. आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे, पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा यांना सोडा. आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना. मग जरा तुमच्या मायबापासाठी, तुमचा मायबाप जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील, खरं त्यांनी येण्याची गरज नाही. सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं. शेतकरी काही भीक मागतच नाहीये. कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्जमाफी द्या म्हणताय? आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा. मग तुम्ही हातपाय ना हलवता, अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला, काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हालून सुद्धा मरून सुद्धा जर तो, आणि ही आता आपत्ती आहे, अशी आपत्ती सगळे इथले बुजुर्ग जे शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतील की एवढ्या
100 वर्षामध्ये एवढी आपत्ती कधीही मराठवाड्यावरती आलेली नव्हती. म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागातनं सुरुवात केली या दौऱ्याला. पहिलं पैठणला गेलो, तिथून सुरुवात केली. काही काही ठिकाणी सांगतात की म्हणजे तिथेही आम्ही गेलो होतो. एक एक मजल्यापर्यंत पुराचं पाणी चढलं होतं. नदीतनं पाण्याचे लोट जे आले सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेले. जमीन खरडून गेली, विजेचे खांब पडले, काही घरं वाहून गेली, घरादारातले सगळी भांडीकुंडी वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं. आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली